बाळा, तुझ्या घरच्यांनी आम्हाला असं काहीच सांगितलं नव्हतं की तुला गोड आवडत नाही, अभिरामजींनी थोड्या आश्चर्याने म्हटलं. ते कदाचित विसरले असतील आजोबा, असं म्हणत असतानाच पायलचं हसू फिकं पडलं. आता पुढे बोलणं सुरूच होतं तेवढ्यात आयनला राहवलं नाही आणि त्याने गाजराच्या हलव्याचा एक चमचा चाखला. त्यानंतर तो आनंदाने टाळ्या वाजवू लागला. सगळेच त्याच्याकडे पाहू लागले. काय झालं आयान, टाळ्या का वाजवतोस? नैतिक म्हणाला. बाबा, तुम्ही जरा हलवा चाखून बघा, मग तुम्ही सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवाल. पायल आंटीने किती टेस्टी हलवा बनवला आहे. सॉरी मोठी आजी, पण असा हलवा तुम्हीही बनवू शकत नाही, आयान डोकं आणि हात हलवत म्हणाला. अरे, गाजराचा हलवा सोड, रव्याचा शिराई पायलपेक्षा चांगला तू बनवू शकत नाहीस सरिता. वा रे वा. आयांच्या तोंडून अशी तारीफ ऐकून राहवलंच नाही आणि मी खाल्ला आणि तूप व दुधाची जी चव आली आहे ना, अभिरामजी आनंदाने म्हणाले. पायल बाळा, इकडे ये, इकडे ये तू. अभिरामजींनी आनंदाने हाक मारताच पायल पटकन उठून त्यांच्याजवळ गेली. अभिरामजींनी पायलच्या हातात पैशांचा लिफाफा ठेवला तेव्हा पायल पुन्हा त्यांच्या पाया पडली. बाळा, सुखी राहा आणि असाच चविष्ट हलवा आम्हाला खाऊ घालत राहा. मला तर आश्चर्य वाटतंय की गोड आवडत नसतानाही तू इतका अगदी परफेक्ट गोड पदार्थ कसा काय बनवला? होय, बरोबर सांगितलं मोठ्या आजोबांनी. आयानही त्यांच्या बोलण्यात सामील झाला. त्यांना दोघांना अशा प्रकारे आनंदी पाहून कधी नैतिक आणि सरिताजी देखील आनंदाने हसू लागले त्यांना कळलेच नाही आणि लक्ष्मीजीही हसत होती. जेव्हा नैतिक आणि सरिताजींनी खाल्ले तेव्हा तेही त्या चवीत हरवून गेले. नैतिकने तर काही क्षणांसाठी डोळेही मिटले, कारण त्यालाही गाजराचा हलवा आवडत होता. खरंच खूप छान बनवला आहे, गाजर छान परतले आहे, त्यावर दूध, मावा आणि सुकामेव्याची चव अप्रतिम आहे आणि सुकामेवा तुपात परतून घातलेला आहे. वा, अगदी मन जिंकून घेणारा पायल, मला फार आवडला. नैतिक कोणत्या धुंदीत बोलून गेला त्यालाच कळे नाही, पण जेव्हा त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याला दिसले की पायल त्याच्याकडे किती प्रेमाने आणि आनंदाने पाहत होती. ती इतकी आनंदी होती की तिचे शुभ्र दातही दिसत होते. पायल आंटी, मी तर बाबांना पहिल्यांदाच एखाद्या पदार्थाची अशी प्रशंसा करताना ऐकले आहे. तुम्ही खरोखरच अप्रतिम आहात पायल आंटी. आयांचे बोलणे ऐकून पायल थोडीशी लाजली, तर नैतिकने घसा खाकरून शांतपणे नाश्ता करायला सुरुवात केली आणि हे पाहून सरिताजींच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. दोन्ही जोडप्यांच्या लग्नाला जवळजवळ 1 महिना पूर्ण होत आला होता. नैतिक आणि पायल यांच्यात बोलणे होत होते, पण अजूनही त्यांच्या नात्यात पती पत्नींसारखे संबंध निर्माण झाले नव्हते. असे नव्हते की पायलने त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण नैतिक सर्व काही कळत असूनही मुद्दाम अनभिज्ञ राहायचा. लॅपटॉप समोर ठेवून त्यातच स्वतःची लक्ष गुंतवून ठेवायचा. पायलही स्वतःलाच समजावून सांगायची कदाचित कामाचा ताण असेल. आतापर्यंत मधुचंद्र तर दूरच, ते दोघे एकत्र बाहेर सुद्धा कुठे गेले नव्हते. पायलच्या माहेरी ते गेले नव्हते आणि पायलने स्वतःही माहेरी जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. अभिरामजी आणि आयान यांच्यासोबत पायलचे नाते हळूहळू चांगले होत चालले होते. सरिताजींसोबत नाते वाईट नव्हते, पण त्या फारसे बोलत नव्हत्या. लक्ष्मीजी आता थोड्याफार गप्पा मारू लागल्या होत्या. या दिवसात पायल अनेकदा उदास झाली होती, पण तरीही ती स्वतःला समजावून घेत होती, किंवा मग आयांच्या बोलण्याने तिला सगळे विसरायला होत होते. दरम्यान रश्मी आपल्या सासरी आनंदात होती. ना स्वयंपाक करण्याची चिंता, ना कुठलेही काम. घरात स्वयंपाकीही होता आणि घरकाम करणारी स्त्रीसुद्धा होती. सगळ्यांशी तिचे नातेही चांगले होते. ती राजीवसोबत हनीमून साजरा करून आज परत येणार होती. दुपारची वेळ होती तेव्हा आयानला शाळेची बस घराबाहेर उतरवून गेली. तो घरात आला तेव्हा त्याने पाहिलं की पायल नेहमीप्रमाणे त्याची वाट पाहत घराच्या बैठक खोलीत फेरफटका मारत होती. पायल आंटी, तुम्ही थकून जाल, तुम्ही बसून घ्या, आयान हसत म्हणाला. शाळेच्या गणवेशात खांद्यावर बॅग घेतलेला आयान खूपच गोड दिसत होता. अजिबात नाही, मी थकलेली नाही, मी तर तुझीच वाट पाहत होते, असे म्हणत हसऱ्या चेहऱ्याने पायल आयानजवळ आली. त्याची शाळेची बॅग काढून आपल्या हातात घेतली. पायल आंटी, तुम्ही माझी अशी वाट पाहता ना, तेव्हा मला खूप छान वाटते, आयान सोप्यावर बसत म्हणाला. मलाही खूप छान वाटते जेव्हा तू अशा प्रकारे हसतो. ठीक आहे, तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. तुझे बाबा आणि आजोबा आले की आपण सगळे जेवायला बसू, पायल म्हणाली. तेव्हा आयानने मान हलवून होकार दिला. थोड्या वेळाने पायल आयांसाठी पाणी घेऊन आली आणि मग ती आयांशी गप्पा मारू लागली.
आजचा तुझा दिवस कसा गेला? अभ्यास नीट झाला ना? हो आंटी, अभ्यास नीट झाला आणि आज माझे गृहपाठही शिक्षकांना खूप आवडले. त्यांनी मला शाबासकीही दिली. अयान आनंदाने म्हणाला. अरे वा, खूप छान अयान. पायलने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले. हे तुमच्यामुळे झाले आंटी, कारण तुम्ही नेहमी माझ्या गृहपाठात मदत करता आणि कालही केली होती. बरं पायल आंटी, तुम्ही कितीपर्यंत शिक्षण घेतले आहे? बाळा, मी कॉलेज पूर्ण केले आहे. एवढेच का? तुम्हाला डॉक्टर, शिक्षक किंवा काही वेगळे बनायची इच्छा नव्हती का? अयानने निरागसपणे विचारले. इच्छा तर माझी पुढे शिक्षण घेण्याची होती, पण माझ्या कुटुंबियांना माझ्या लग्नाची चिंता होती. म्हणून त्यांनी मला स्वयंपाक चांगला बनवायला आणि घरकाम नीट शिकायला सांगितले, जेणेकरून माझ्यात जी काही कमतरता आहे तिच्यानंतरही माझ्या लग्नात कोणतीही अडचण येऊ नये. कोणती कमतरता आंटी? अयानने प्रश्न केला. काही नाही बाळा, जा तू कपडे बदलून ये, तोपर्यंत तुझे बाबा आणि आजोबाही येतील. असे म्हणत पायलने अयानचा गाल हलके सोडला. ठीक आहे आंटी, मी लगेच परत येतो. पण जिन्यावर घाई करणार नाही आंटी. तुमच्या सगळ्या गोष्टी मला लक्षात असतात. पायल आंटी, काळजी करू नका. अयानचे बोलणे ऐकून पायल हलकेच हसली. अयान आपली बॅग घेऊन निघून गेला आणि पायल समोरच्या घड्याळाकडे पाहू लागली. ती 1 वाजण्याची वाट पाहत होती, कारण नैतिक रोज दुपारी 1 वाजता जेवायला येत असे. आजोबा कधी कधी त्याच्यासोबत त्याच्या एजन्सीत जात असत. 1 वाजायला अजून 5 मिनिटे बाकी होती, तरीही पायल पुन्हा त्याचप्रमाणे अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागली, जशा ती अयानची वाट पाहताना मारत होती. अयान खोलीतच होता. नैतिक अजून आलेला नसल्यामुळे तो कार्टूनचे पुस्तके वाचत बसला होता. पायल फेऱ्या मारत असतानाच तेवढ्यात सरिताजी बाहेर आल्या. त्यांनी पायलला अशा अवस्थेत पाहिले तेव्हा त्या तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, तो तर 1 वाजता येणारच आहे, मग तो इतकी अस्वस्थ का होतेस? सरिताजींचे बोलणे ऐकून पायल थोडीशी लाजली आणि काहीच बोलू शकली नाही. पण संयम राहत नाही हे मला माहीत आहे, कारण माझ्याही नव्या लग्नाच्या दिवसात मीही अशीच होते, सरिताजी हसत म्हणाल्या. ते ऐकून पायलही लाजली आणि हसू लागली. तेवढ्यात बाहेरून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. पायल क्षणात सरळ उभी राहिली आणि दरवाजाकडे पाहू लागली. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून सरिताजींना कळून चुकले होते की त्यांची नातसून आपल्या नातवावर किती प्रेम करते. त्या विचारात असताना समोरून नैतिक आला. तो फॉर्मल कपड्यात होता. नेहमीप्रमाणे आजही पायल त्याची वाट पाहत उभी होती, मात्र आज तिच्यासोबत सरिताजीही होत्या. तो त्या दोघींजवळ आला. आजोबा कुठे आहेत? सरिताजी विचारण्याआधीच पायलने विचारले. त्यांना आता जेवणाची इच्छा नव्हती, म्हणून त्यांच्यासाठी जाताना माझ्याकडे डबा दे, नैतिक म्हणाला. त्यांची तब्येत तर ठीक आहे ना? सरिताजींनी विचारले. हो आजी, त्यांची तब्येत अगदी ठीक आहे, फक्त त्यांना आता भूक नाहीये. ठीक आहे, मी तर जेवण करून घेतलं आहे, कारण मला औषध घ्यायचं होतं. आता खोलीत जाऊन झोपते आणि तुम्ही सगळे जेवून घ्या. ठीक आहे आजी, तुम्ही झोपा, मी सगळं सांभाळेल, पायल हसत म्हणाली. तर सरिताजी मान हलवून निघून गेल्या. त्यानंतर पायलने नैतिककडे पाहिलं तर नैतिकला तिच्या डोळ्यात त्याच्यासाठीची ओढ आणि वाट पाहणं दिसलं. दररोज अशा प्रकारे माझी वाट का पाहतेस? खोलीत जाऊन आराम करत जा, नैतिकने पायलला म्हटलं. तुम्ही वाट पाहायला लावता म्हणून मी पाहते, पायल हलकसं हसत म्हणाली. मी वाट पाहायला लावतो? नैतिकने आश्चर्याने विचारलं. हो, कारण तुम्ही 5 मिनिटं लवकरही येत नाही, पायलने नैतिकच्या डोळ्यात पाहत म्हटलं. तर नैतिक लाजला आणि पायल हसली व पुढे जाऊन पायऱ्या चढू लागली. नैतिक थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिला, मग तोही पुढे गेला. पायल आधी अयानच्या खोलीत गेली आणि त्याला खाली जाण्यास सांगितले आणि मग खोलीत आली तर तिने पाहिले की नैतिक फोनमध्ये काहीतरी पाहत होता आणि त्याची पाठ पायलकडे होती. आणि त्यावेळी कोण जाणे पायलला काय झाले, तिने दरवाजा हलक्या हाताने बंद केला आणि नैतिकच्या पाठीवर आपले डोके टेकून त्याच्या पोटाभोवती आपल्या दोन्ही हातांनी मिठी मारली. नैतिकचे हृदय धक करून थांबले. तो आश्चर्यचकित झाला. अगदी स्थिर दगडासारखा तो उभा राहिला. तुमची आणि अयानची वाट पाहायला मला खूप आवडतं. तुम्ही दोघं मला माझ्या स्वतःच्या कुटुंबाची जाणीव करून देता. अयानची वाट पाहणं मला आईच्या मायेचा अर्थ समजावत आहे आणि तुमची वाट पाहणं तुमच्यासाठी वाट पाहण्याची माझी ओढ आणखी वाढवत आहे. तुम्हाला माझं तुमची वाट पाहणं आवडत नाही का? इतकं बोलून पायलने आपले हात सेल सोडले आणि नैतिकला आपल्या दिशेने वळवले. तर नैतिक पायलकडे पाहू लागला. बोला ना, तुम्हाला माझं वाट पाहणं आवडत नाही का?
असं तर मी नाही म्हटलं, नैतिक हळू आवाजात म्हणाला. बरोबर आहे, तुम्ही काही बोलतच नाही, इतकं म्हणत पायल नैतिकच्या छातीशी बिलगली. आपला चेहरा त्याच्या खांद्यावर टेकून डोळे मिटले आणि आपल्या दोन्ही हातांनी नैतिकच्या पाठीला घट्ट पकडलं आणि त्या मिठीत तिच्या मनातल्या इच्छा तिच्या चेहऱ्यावरच्या भावात स्पष्ट दिसत होत्या. ती नैतिकला आपल्या ओढीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होती. ती पत्नी आहे आणि समोर तिचा पती आहे, ज्याच्या इतक्या दिवसांच्या चांगल्या वागणुकीमुळे तो तिला आवडू लागला होता. ती या नात्याची सुरुवात करू इच्छिते, जो तिचा हक्क आहे, पण तोच तिचा हक्क आणि तिची इच्छा आज तिला नैतिकला समजावून सांगावी लागत आहे. कारण नैतिकची इच्छा ती स्वतः समजू शकत नाही. समजून घ्यायची आहे तिला, पण नैतिक काहीच बोलत नाही. थोड्या वेळात रश्मी आणि राजीव घरी येणार आहेत. गोव्याहून ते थेट इथेच येत आहेत. नैतिकने हे म्हटल्यावर पायल नैतिकपासून दूर झाली आणि त्याचा चेहरा पाहू लागली. तिला अगदी स्पष्ट जाणवलं की नैतिक विषय बदलू इच्छित आहे. ती हलकासा हसली आणि म्हणाली, माहिती आहे मला, सकाळी माझंही रश्मीसोबत बोलणं झालं, तुमच्याच समोर. शेवटचं वाक्य ऐकून नैतिकने आपल्या ओठांवर जीभ फिरवली. तो समजला की पायल काय सांगू इच्छिते आहे. चला खाली जाऊया, अयन आपली वाट पाहत असेल, इतकं म्हणत उदास पायल खोलीबाहेर जाऊ लागली. पण तेवढ्यात नैतिकने तिचा हात पकडला. त्याने हात पकडताच पायलने आपला चेहरा मागे वळवला आणि नैतिककडे पाहिलं. नैतिकला तिच्या चेहऱ्यावर आलेली उदासी स्पष्ट दिसली. हे पाहून नैतिकने पायलला आपल्याजवळ ओढलं आणि ती काही समजण्याआधीच तिच्या गळ्यात मिठी मारली. त्याच्या अशा मिठीमुळे पायल आधी थोडी आश्चर्यचकित झाली, पण लगेच तिने नैतिकला घट्ट आपल्या बाहूंमध्ये सामावून घेतलं. मात्र जितकी घट्ट मिठी तिने मारली होती, तितकी घट्टपणा नैतिकच्या मिठीत नव्हता. तरी पायलचं लक्ष त्याकडे अजिबात नव्हतं. मी प्रयत्न करत आहे की आपल्या दोघांमधलं नातं लवकर तसं वाढावं जसं ते वाढायला हवं, पण माझ्या पहिल्या लग्नातील काही क्षण मला अस्वस्थ करतात, म्हणूनच मी थोडा वेळ घेत आहे. नैतिकने खोटं बोललं नव्हतं, पण पूर्ण सत्यही ते नव्हतं. फक्त त्याचं पहिलं लग्नच याचं कारण नव्हतं. हे बोलून नैतिक पायलपासून दूर झाला तर पायलच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते. पण तेवढ्यात नैतिक म्हणाला, चलायचं, अयनला भूक लागली असेल. हो हो, तुम्ही हात तोंड धुवून या, पायलने घाईने म्हटलं आणि लगेच खोलीतून बाहेर गेली आणि नैतिक खोलीतच राहिला. माफ कर पायल, मला माहीत आहे या नात्यात तुझी ओढ वाढत चालली आहे. तू तुझी इच्छा व्यक्तही करत आहेस, पण मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, कारण या नात्याचं कारण तुला माहिती नाही आणि जर त्या कारणामुळे तुझ्याजवळ आलो तर तुझा अपराधी ठरेल. इतक्या दिवसात मला कळलं आहे की मला तुझ्याबद्दलची भीती वाटत होती ती कदाचित निराधार आहे. तरीसुद्धा रश्मी माझ्यासाठी आधी आहे. मी खरोखर दिलगीर आहे. जर रश्मीने राजीवसोबत लग्नाचा हट्ट धरला नसता तर कदाचित तू इतकी उदास नसतीस. प्रयत्न करेल की लवकरच तुला तुझे अधिकार देऊ शकेल. प्रेमाच्या बाबतीत मात्र मी रिकामा झालो आहे, ते कदाचित देऊ शकणार नाही. नैतिकने हे सगळं मनातच म्हटलं आणि फ्रेश व्हायला गेला. तो खाली आला तेव्हा पायल आणि अयन त्याची वाट पाहत होते. नैतिक पटकन जाऊन आपल्या जागेवर बसला. लक्ष्मीजी सगळ्यांना जेवण वाढू लागल्या. काकू, उद्या मला आजोबा आजींच्या औषधांची यादी द्या, दुसरी मागून घेईन, संपत आल्या असतील. नैतिक लक्ष्मीजीला म्हणाल्या. हो मी देईन, लक्ष्मीजी म्हणाल्या आणि नैतिकच्या ताटात पोळी वाढू लागल्या. तुम्ही म्हणाल तर आतापासून मी आजोबा आणि आजीच्या औषधांची काळजी घेऊ का? मी नीट लक्ष ठेवेन, दर महिन्याला तुम्हाला आठवण करून देईल, पायलने नैतिकला म्हटलं. पायल बोलत असतानाच लक्ष्मीजीने अयन आणि पायललाही जेवण वाढून दिलं होतं. नको काकू, हे काम व्यवस्थितच करतात, तुला ही सगळी जबाबदारी घेण्याची गरज नाही. नैतिकचं बोलणं ऐकून पायल त्याच्याकडे पाहत राहिली. या घरात तिला कोणतीच जबाबदारी का दिली जात नाही? पायलजी, तुम्ही फक्त काय करायचं ते सांगा. मी असताना तुम्हाला कोणतंही काम करण्याची किंवा कोणतीही जबाबदारी घेण्याची गरज नाही. लक्ष्मीजी असं म्हणाल्या तेव्हा पायलला खूप काही बोलायचं होतं, पण ती शांत राहिली आणि गप्प बसून जेवू लागली. पायल आंटी, तुम्ही आज माझं कपाट नीट लावायला मला मदत कराल का? माझ्याकडून एकट्याने होणार नाही, अयन जेवताना म्हणाला. यावर अयन काही बोलणार इतक्यात लक्ष्मीजी म्हणाल्या. अयन बाळा, मी करून देईन संध्याकाळपर्यंत. नाही, तुम्ही नाही, पायल आंटी माझी मदत करतील. मला माझं कपाट पायल आंटीसोबतच आवरायचं आहे.
अयान हलकासा चिडून म्हणाला. अयान, असं का बोलतोयस? नैतिकने अयानला थांबवत विचारलं. कारण जसं तुम्हाला लक्ष्मी काकूंची मदत आवडते तसं मला पायल आंटींची मदत आवडते आणि मी त्यांच्यासोबतच अभ्यास करणार आणि माझ्या खोलीचं काम करणार. बाबा प्लीज आता तुम्ही यासाठी पायल आंटींना नकार देऊ नका. त्या जेव्हाही काही कामाबद्दल बोलतात तुम्ही सगळे मिळून त्यांना नकार देता आणि मग त्या उदास होतात आणि मला ते अजिबात आवडत नाही. अयान उदास होऊन म्हणाला तर नैतिक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तर पायलच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आतापर्यंत जी समज तिने नैतिककडून किंवा इतरांकडून अपेक्षित केली होती ती समज तिला छोट्या अयानमध्ये जास्त दिसली. अयान बाळा, माझ्यासाठी उदास होऊ नकोस आणि कुणाशीही चिडून बोलू नकोस. तू चांगला मुलगा आहेस ना? चांगली मुलं असं करत नाही. पायलने अयानला समजावलं आणि मग दोघेही शांतपणे जेवू लागले. पण अयानच्या शब्दांनी नैतिकला हे समजलं होतं की त्याला पायलची काळजी असो वा नसो, तिच्या उदासीने त्याला फरक पडो वा न पडो, त्याने पायलसोबत आपलं नातं सुरू केलं असो वा नसो, तरी पायल आणि अयानचं नातं दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चाललं आहे. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेची पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.